नमस्कार मित्रांनो, आपण शेअर मार्केट आणि सेबी हा टॉपिक काय करत घेत होतो. काल बघितलं आपण शेअर मार्केटच्या संदर्भात दोन गोष्टी बघितल्या आपण, कोणत्या कोणते. डेब्ट मार्केट म्हणजे काय आणि इक्विटी मार्केट म्हणजे काय आपण काय केलं समजून घेतलं. आता डेब्ट मार्केटमध्ये आपण बघितलं कोणकोणते, जर गव्हर्नमेंट असेल तर काय इश्यू करतं, परत कंपनी असेल तर काय बॉन्ड इश्यू करतं, डिबेंचर इश्यू करतं, परत आणखी नंतर डेब्ट मार्केटमध्ये हे झालं प्राथमिक बाजारामध्ये, आणखी दुसरं द्वितीय आपल्या ह्याच्यामध्ये मुद्रा बाजारामध्ये, आणि दुसरं कोणतं बघितलं आपण मुद्रा बाजारानंतर भांडवली बाजार बघितला. आता भांडवली बाजारामध्ये गव्हर्नमेंट असेल तर काय इश्यू करतं, परत आणखी आपण काय बघितलं एखादी कंपनी असेल तर काय इश्यू करतं, ह्या सगळ्या गोष्टी काय केल्या आपण बघितल्या. हे आणि इक्विटी, परत नंतर आपण गेलो इक्विटी नंतर शेअरचे प्रकार वगैरे आपण काय केले समजून घेतले. सेन्सेस कशा प्रकारे वाढतो, कशा प्रकारे कमी होतो, ह्या सगळ्या गोष्टी काय केल्या आपण कालच्या लेक्चरला सगळ्या अंडरस्टँड केलेल्या आहेत. आता बघा, आज बघायचं आहे आपल्याला, तो टॉपिक घ्यायचा आहे म्हणजे सेबी विषयी आपल्याला जाणून घ्यायचं आहे, आणि सेबीने काय काय रिफॉर्म वगैरे केले ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला काय करायच्या जाणून घ्यायच्यात. आता सेबीचा लॉंग फॉर्म काय, सेबीचा लॉंग फॉर्म पहिल्यांदा लक्षात घ्या, सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, भारतीय प्रतिभूती विनिमय महामंडळ. सेबी काय, भारतीय प्रतिभूती विनिमय महामंडळ, सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. आता सेबी एक्झिक्युटिव्ह ऑर्डरनी म्हणजे मंत्रिमंडळाची बैठक बसली असेल त्याच्यामध्ये ठरवलं गेलं की सेबीची स्थापना करायची. कशासाठी, तर शेअर मार्केट, जेवढं संपूर्ण शेअर मार्केटच्या रिलेटेड जो काय मॅटर असेल तो सगळा कोण बघतं, हे सेबी बघतं, सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. सपोज ब्रोकर असेल तर त्यांना लायसन घ्यायचं असेल, हे बी कोण काम बघतं, सेबी बघतं. परत जे प्लेसेस आहेत जसं बॉम्बे स्टॉक एक्सचेंज असेल, नॅशनल स्टॉक एक्सचेंज असेल, ह्यांना बी रेग्युलेट करण्याचं बी काम कोण करतं, विनिमयाच्या संदर्भात सगळ्या गोष्टी असतील तर हे सगळं कोण बघतं, सेबी बघतं. आणि हे एक्झिक्युटिव्ह ऑर्डरने सेबीची स्थापना करण्यात आली होती 1988ला. 1992ला संसदेमध्ये कायदा पास करून हिला कसला दर्जा देण्यात आला, वैधानिक दर्जा देण्यात आला. म्हणजे कायदेशीरपणे तिला कधी बनवण्यात आलं, वैधानिक दर्जा कधी देण्यात आला, 1992ला. वैधानिक म्हणजे काय, एक प्रकारे संसदेत त्याला काय तिचा काय केला, कायदा केला, आणि तो कायदा पास करून तिला वैधानिक दर्जा हा 1992ला दिला, सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. आता ह्या सेबीमध्ये एक अध्यक्ष असतो, 10 ऑफिसर असतात. कोणाच्या साईडनं, आरबीआयच्या, सॉरी, एक ऑफिसर असतो आरबीआयच्या साईडनं, 10 नाही, एक ऑफिसर कुणाच्या साईडनं, आरबीआयच्या साईडनं, आणि 2 कुणा गव्हर्नमेंटच्या साईडनं असतात, आणि 5 जे असतात ते गव्हर्नमेंट नामांकित. म्हणजे 5 आणि 2 8 आणि 1 9 आणि 1 10 असे 10 सदस्य काय असतात या सेबीमध्ये असतात. 5 आणि 2 7, 8 आणि 1 9 सदस्य समिती, 9 सदस्य समिती असते सेबी ॲक्च्युली. ह्याच्यामध्ये किती, 9 सदस्य. मग हा हे झालं कशाविषयी, सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, संपूर्ण शेअर मार्केटवर काय करणार, नियंत्रण ठेवण्याचं काम करणार. आता सेबी शेअर मार्केटवर संपूर्ण नियंत्रण ठेवत आहे, परंतु सेबीने काय ॲक्शन घेतली वगैरे ह्याच्या रिलेटेड जर पर्टिक्युलर कुणाला व्यक्तीला वगैरे ॲपेल करायचं असेल तर सेबीच्या ॲक्शन विरुद्ध ॲपेल करण्यासाठी सिक्युरिटीज ॲपिलेट ट्रिब्युनल आहे, SAT, सिक्युरिटीज ॲपिलेट ट्रिब्युनल. जी काय सेबीने ॲक्शन घेतलेली आहे, ह्या सेबीच्या ॲक्शन विरुद्ध ॲपील करण्यासाठी कुठं करू शकता तुम्ही, रेग्युलर कोर्टमध्ये नाही, कुठं, सिक्युरिटीज ॲपिलेट ट्रिब्युनलमध्ये तुम्हाला काय करता येईल, ॲपील करता येईल. सपोज आपण पेन्शन फंडच्या रिलेटेड मॅटर बघितलं असेल, PFRDA काय करते, रेग्युलेशन करते, ह्याच्या विरुद्ध जायचं असेल तर तुम्ही कुठं जाऊ शकता, सिक्युरिटी ॲपिलेट ट्रिब्युनलमध्ये जाऊ शकता, सॅटमध्ये जाऊ शकता. नंतर IRDA असेल, इन्शुरन्स कंपनी असेल, ह्याच्या विरुद्ध बी म्हणजे इथं बी कायदा असेल तर त्या गोष्टी विरुद्ध तुम्हाला जायचं असेल तर कुठं जाऊ शकता तुम्ही, सिक्युरिटीज ॲपिलेट ट्रिब्युनलमध्ये जाऊ शकता. IRDAच्या रिलेटेड मॅटर असेल, PFRDAच्या रिलेटेड असेल. नंतर तुम्हाला हे झालं कशाच्या संदर्भात, PFRDA, IRDA आणि सेबी ह्याच्या संदर्भात, सेबीच्या संदर्भात. आता बघा, हे सेबी झालं, सेबीने काय काय रिफॉर्म घेतले, सेबीनं मागील काही दिवसामध्ये काय काय रिफॉर्म घेतलेले आहेत हे आपल्याला काय करायचं आहे, समजून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये पहिल्यांदा सेबीनं जो रिफॉर्म घेतलेला आहे त्याच्यामध्ये सर्किट ब्रेकर सिस्टम, बघा, सर्किट ब्रेकर सिस्टम आणली. हे स्कॅम असतील तुम्हाला, एक बघा, 100 रुपयाची शेअरची किंमत किती आहे, 100 रुपये. एखाद्या ह्या कंपनीनं काय केलेलं आहे, 100 रुपयाचा शेअर इश्यू केलेला आहे.
आणि एखादा पर्टिक्युलर व्यक्ती जसं केतन पारेख स्कॅम होता, मेहता स्कॅम होता, तो अशाच प्रकारे झाला होता बघा. हा 100 रुपयाचा शेअर आहे आणि ह्या 100 रुपयाचे शेअर काय केले, हे काय केले, बँकेतून वगैरे पैसा अरेंज केला आणि बँकेतून वगैरे पैसा अरेंज करून काय केलं, हे शेअर खरेदी करते. हे कंपनी एकाच पर्टिक्युलर कोणत्या तरी कंपनीवर फोकस करायचं. सपोज ए कंपनी, हे ए कंपनीवर सगळा फोकस द्यायचा आणि हे ए कंपनीचं शेअर काय करणार, तो व्यक्ती पर्टिक्युलर खरेदी करत जाणार. मग त्या शेअरचं डिमांड वाढल्यामुळे शेअरची किंमत काय होणार, वाढली जाणार. मग हा 100 रुपयाचा शेअर जवळजवळ 1000-2000 रुपयापर्यंत जाणार आहे 100 रुपयाच्या शेअरची व्हॅल्यू. आता बघा हा शेअर तुम्ही काय केला, 100 रुपयाचा शेअर तुम्ही खरेदी करत गेला. ह्या शेअरची किंमत कितीवर नेऊन ठेवली तुम्ही, 2000, 3000वर नेऊन ठेवली. सपोज 3000वर नेऊन ठेवली. म्हणजे ह्या पर्टिक्युलर व्यक्तीने ह्या एकाच कंपनीवर फोकस करून त्या शेअरची किंमत काय केली, वाढवली, हाय नेली. आणि नंतर काय लोकांना कसं वाटणार, अरे यार हे शेअरची किंमत काय होती, वाढतीये. मग ह्या शेअरची किंमत वाढती असं लोकांना वाटल्यामुळं लोक काय म्हणणार, ह्याच्यामध्ये आपल्याला इन्व्हेस्ट करणं म्हणजे आपल्याला प्रॉफिट वगैरे जास्त होईल. या कंपनीला काय, जशी काही छोटी कंपनी असेल ही परत फ्लिपकार्ट, ॲमेझॉन गत कंपनी होईल आणि ह्याच्यामध्ये आपल्याला काय होईल, नफा जास्तीत जास्त मिळेल. मग लोक काय करणार, इथं येणार आणि हे शेअर 3000 रुपयाला खरेदी करणार. ॲक्च्युअली फेस व्हॅल्यू किती होती, 100 रुपये आणि ते किंमत वाढवत नेल्यामुळे किती, 3000 रुपयापर्यंत नेले त्या कंपनीचे शेअर. आणि ते शेअरची किंमत आणि लोकांनी खरेदी केला. आता खरेदी केला म्हणजे काय, हे जे पर्टिक्युलर एक व्यक्ती असेल ह्याने त्या सगळी शेअरची किंमत, त्याच्याजवळ जे शेअर आहे ते सगळे त्यांनी विकून काय झाला, प्रॉफिट, त्यांनी 100 रुपयाच्या शेअरचं प्रॉफिट त्यांनी म्हणजे प्रॉफिट कमवून तो मोकळा झाला. आणि नंतर मग ह्या कंपनीला एवढा नफाच होत नाही, म्हणजे ह्या कंपनीला एवढा नफाच, डिव्हिडंड त्यांना शेअर होल्डरला, ज्यांनी कोणी शेअर होल्डर आहेत त्यांना डिव्हिडंड एवढा होतच नाही, तेवढा म्हणजे डिव्हिडंड ते देऊ शकत नाही जास्तीत जास्त. म्हणजे एक प्रकारे बघा ह्या शेअरच्या किमती परत अचानक काय होणार, कमी होणार आणि परत काय वाढू शकणार नाहीत. हा जो स्कॅम झाला होता तो कशाचा प्रकार, कोणता स्कॅम होता, केतन पारेख आणि हर्षद मेहता जो स्कॅम झाला होता, हर्षद मेहता, हा स्कॅम अशा प्रकारे झाला होता. मग हे असं काय होत असेल बाबा एकदम, आता शेअर मार्केटमध्ये मग सेबीने काय केलं, आता ह्याच्यावर रेग्युलेशन करणं गरजेचं आहे. पर्टिक्युलर कोणत्याही कंपनीला फोकस करून असं स्कॅम होत राहतील. मग सेबीने काय केलं, अशा प्रकारचा स्कॅम होऊ नये ह्या प्रकारचा, म्हणून सेबीने एक रेग्युलेशन सर्किट ब्रेकर सिस्टम आणली. कोणती, सर्किट ब्रेकर सिस्टम. सर्किट ब्रेकर सिस्टम म्हणजे काय, असं जर शेअरच्या प्राइजेस 5%, 10%, 15% एकदम अचानकपणे फ्लक्च्युएट झाल्या तर अशा वेळेस काय केलं जाईल, तर ते शेअरचं जे ट्रेडिंग आहे ना ते ठराविक कालावधीसाठी म्हणजे 1 तासासाठी, 2 तासासाठी किंवा 1 दिवसासाठी काय केलं जाईल, थांबवलं जाईल. म्हणजे ठराविक कालावधीसाठी त्या शेअरचं ट्रेडिंग काय केलं जाईल, थांबवलं जाईल. ती सिस्टम म्हणजे कोणती, सर्किट ब्रेकर सिस्टम. जर शेअरमध्ये फ्लक्च्युएशन आलं 5, 10, 15, 20 काय टक्क्याने आलं तर ही सर्किट ब्रेकर सिस्टम यूज करून शेअरचं ट्रेडिंग काय केलं जाईल, थांबवलं जाईल. आता ही झालं सर्किट ब्रेकर सिस्टम विषयी. नंतर दुसरी आली सेबीनं. आता पहिलं बघा बदला सिस्टम होती, बदला सिस्टम किंवा तिला म्हटलं जातं कॅरी फॉरवर्ड. कॅरी फॉरवर्ड सिस्टम किंवा काय, बदला सिस्टम. बदला सिस्टम काय, तर T+72 डेजचं सेटलमेंट केलं जायचं. म्हणजे आज तुम्ही काय केला, कॉन्ट्रॅक्ट केलं आणि ते कॉन्ट्रॅक्ट जे आहे तुम्ही 72 दिवसा, येणाऱ्या 72 दिवसामध्ये तुम्ही काय करू शकता, ते म्हणजे 72 दिवसामध्ये कधी बी इम्प्लिमेंट करू शकता. की सपोज आज तुम्ही शेअर हे ठरवले बाबा ह्या कंपनीत शेअर घ्यायचं, मग तुम्ही कॉन्ट्रॅक्ट केलं, कॉन्ट्रॅक्ट केल्यानंतर ते शेअर तुम्ही 72 दिवसापर्यंत कधी बी किती बी दिवसापर्यंत काय करू शकता, तुम्ही ट्रेड करू शकता. असं काय होत जातं, ते कॅरी फॉरवर्ड होत जातं. आता हे झालं, पण ह्या 72 दिवसामध्ये काही स्कॅम वगैरे होण्याची काय शक्यता जास्त आहे. म्हणून सेबीने आणली कोणती सेटलमेंट आणली आता सध्याला, T+2 रोलिंग सेटलमेंट. T+2 रोलिंग सेटलमेंट. ह्याच्यामध्ये काय केलं जाईल, आज तुम्ही शेअर खरेदी करायचं, कॉन्ट्रॅक्ट केलं, लगेच तुम्हाला 2 दिवसांनी काय करावं लागणार, 2 दिवसाच्या आत काय करावं लागणार, खरेदी करावं लागणार. ती जी सिस्टम आहे ती कोणती, T+2 रोलिंग सेटलमेंट. आलं लक्षात. नंतर मग ही झालं, नंतर आसबा सिस्टम आणली. सेबीनं दुसरी सिस्टम आणली बघा, आसबा. आता ही आसबा काय आहे, तुम्ही पहिल्यांदा या कंपनीनं, सपोज एक कंपनी हिनं पहिल्यांदा IPO इश्यू केलं, हे कुणाला दिलं, कंपनीला एवढं नॉलेज नाही मार्केटमध्ये, म्हणजे कशा प्रकारे विकायचं वगैरे, अंडर रायटर जे असेल एखादा त्याला दिलं, अंडर रायटरने मार्केटमधून लोकांना ज्याला खरेदी करायची त्यांना बोलवलं. आता जे मग का भरपूर लोकांनी त्यांनी काय केलं, अप्लाय केलं, बरं एक प्रकारे आम्हाला खरेदी करायचे ते IPO कंपनीचे. मग भरपूर लोक वगैरे ह्यांनी अप्लाय वगैरे केलं. आता सपोज पर्टिक्युलर ए व्यक्ती असेल,
बघा, हा पर्टिक्युलर ए व्यक्ती असेल, जसं रुपल पांचाल स्कॅम झाला होता तो असाच झाला होता बघा, पर्टिक्युलर ए व्यक्ती असेल आणि ह्या व्यक्तीने काय केलं, अप्लाय केलं काय, त्यांनी फेक असे डीमॅट अकाउंट भरपूर ओपन केली, भरपूर फेक डीमॅट अकाउंट ओपन केली आणि ह्या व्यक्तीने काय केलं, फेक डीमॅट अकाउंटच्या सहाय्याने अप्लाय केलं, इथं अप्लाय केलं म्हणजे भरपूर वेळा. आता हे सपोज ह्या व्यक्तीने किती 10 वेळा, 10 म्हणजे डीमॅट अकाउंटवरनं आपण अप्लाय केलं आणि जे जेन्युइन लोक आहेत ती त्यांनी किती 3 डीमॅट अकाउंटवरनं त्यांचं काय ते 3 म्हणजे डीमॅट अकाउंट त्यांनी अप्लाय केलेलं आहे. आता जास्त विन होण्याचे चान्सेस कोणाचे लागतील, आणि इथं शेअर आहेत सपोज किती 7च आहेत आणि आता जास्त विन होण्याचे चान्सेस कोणाचे आहेत, ए व्यक्तीचे आहेत, म्हणजे जेन्युइन व्यक्तींना काय होणार नाही, शेअर मिळणार नाही. मग असं आता हे शेअर ह्या ए व्यक्तीने घेतले, काय केले, ए व्यक्तीने घेतले, मग तो सेकंडरी मार्केटमध्ये द्वितीय बाजारामध्ये विकता वेळेस काय करणार, हायर प्राइसने विकणार आणि भरपूर नफा करावा होणार. अशा प्रकारे जो स्कॅम होतो तो काय, फेक डीमॅट अकाउंटच्या सहाय्याने केला जातो. तो कोणता झाला, एक प्रकारे हा स्कॅम झाला, तो रुपल पांचाल स्कॅम होता, तो अशा प्रकारे झाला होता. मग आता हे होऊ नये म्हणून सेबीने काय केलं की ज्यावेळेस तुम्हाला डीमॅट अकाउंट ओपन करायचंय त्यावेळेस तुम्हाला पॅन कार्ड नंबर देणं कंपल्सरी राहील. पहिला पॅन कार्ड नंबर देणं कंपल्सरी नसायचं, म्हणजे फेक डीमॅट अकाउंट काय करणार नाहीत, उघडता येणार नाही. म्हणजे हे पॅन कार्ड बी कंपल्सरी केलं आणि दुसरी आणली ती म्हणजे आसबा सिस्टम. आसबामध्ये काय केलं सेबीनं, ज्यावेळेस म्हणजे तुम्हाला आसबामध्ये सेबीनं असं केलं बघा, हे ज्यावेळेस तुम्ही अकाउंट ओपन करताल किंवा तुम्ही ज्यावेळेस अप्लाय करताल, सपोज 10,000 रुपयाचा शेअर असेल, किती 10,000 रुपयाचं शेअर असेल आणि त्याच्यासाठी तुम्ही हे केलं, अप्लाय केलं, तर तुमचं 10,000 रुपये जे बँकेमध्ये अकाउंट आहे तुमचं ते काय होणार, तुमचं ब्लॉक केलं जाणार आणि ते ब्लॉक झाल्यानंतर ज्यावेळेस तुमचा नंबर लागेल त्यावेळेस काय केलं जाईल, ते मग शेअरचा व्यवहार होईल. कारण जेन्युइन म्हणजे कसं की एखादा म्हणजे असंच कुणी बी अप्लाय करू नये, म्हणजे एक ज्याला खरंच खरेदी करायचं आहे असाच व्यक्ती अप्लाय करावा म्हणून ही कोणती आणली, आसबा सिस्टम आणण्यात आली. लक्षात. आता बघा, आता आसबाचा लॉंग फॉर्म काय, ऍप्लिकेशन सपोर्टेड बाय ब्लॉक अमाऊंट. आता ही ब्लॉक अमाऊंट म्हणजे काय, तुमच्या अकाउंटवर काय केली जाते, इथं जेव्हा कोणी अप्लाय करेल त्याची अमाऊंट काय केली जाईल, ब्लॉक केली जाईल. मग ही अमाऊंट ब्लॉक झाल्यामुळे काय होईल की जेन्युइन व्यक्तीच काय करेल, त्याच्यासाठी अप्लाय करेल. म्हणजे कुणालाही असं फेक डीमॅट अकाउंट करून काय करता येणार नाही, अप्लाय करता येणार नाही. हे एक आसबा सिस्टम विषय. आता नंतर इनसाइडर ट्रेडिंग, दुसरे आहे इनसाइडर ट्रेडिंग. इनसाइडर ट्रेडिंग म्हणजे काय, सपोज आता एक कंपनी आहे, एक कंपनी आहे आणि ह्या कंपनीला काय झालेलं आहे, कुठं पेटंट मिळालेलं आहे. पेटंट म्हणजे समजते तुम्हाला, पेटंट म्हणजे त्या कंपनीने काहीतरी नवीन इनोव्हेशन केलेलं आहे आणि इनोव्हेशन केलेलं आहे त्याच्यासाठी काय केलं, मिळालेलं आहे पेटंट. म्हणजे तीच कंपनी फक्त ती प्रोडक्ट काय करू शकते, मॅन्युफॅक्चर करू शकते, त्याला म्हटलं जातं पेटंट, ठराविक कालावधीसाठी. मग ते जे पेटंट मिळालेलं आहे किंवा नवीन प्रोडक्ट कोणता कंपनीने काय केलेलं आहे, लॉन्च केलेला आहे, अशी जी सिक्रेट इन्फॉर्मेशन आहे ही कंपनीतल्या एखाद्या पर्टिक्युलर व्यक्तीला माहीत असेल. बघा, अशी जी सिक्रेट इन्फॉर्मेशन आहे, मग तो व्यक्ती काय करेल की कंपनीचं जास्तीत जास्त शेअर खरेदी करून ठेवेल, कारण त्याला माहित आहे भविष्यात जाऊन काय होणार आहे, तर भविष्यात जाऊन त्या कंपनीच्या शेअरच्या किमती काय होणार आहेत, भरपूर वाढल्या जाणार आहेत. ह्याला म्हटलं जातं काय, इनसाइडर ट्रेडिंग. म्हणजे त्या कंपनीच्या व्यक्तीने काय केलंय आणि भरपूर मग तो काय करेल, नफा कमवेल. मग ही जी इनसाइडर ट्रेडिंग आहे काय आहे, इलिगल आहे. ह्याच्यासाठी सेबीचे काय असतात, वेगवेगळे नॉर्म असतात. म्हणजे लक्षात या फक्त की काय कंपनीने नवीन प्रोडक्ट वगैरे लॉन्च केला असेल तर कंपनीची जी सिक्रेट इन्फॉर्मेशन आहे त्याचा फायदा घेऊन काय करणार आहे, भरपूर शेअर घेणार आणि नफा जास्तीत जास्त मिळवणार कंपनीच्या आतला व्यक्ती जो आहे तो. म्हणजे ही इनसाइडर ट्रेडिंग आणि काय सेबीने सांगितलेलं आहे, ही इलिगल आहे. नंतर असती अल्गो ट्रेडिंग. अल्गो ट्रेडिंग म्हणजे काय, जे सर्वसामान्य जे शेअर होल्डर आहेत, जे सक्षम. आता बघा, अल्गो ट्रेडिंग म्हणजे कॉम्प्युटर आहे आता हा, आणि ह्या कॉम्प्युटरवर काय अल्गोरिदमचे वेगवेगळे सॉफ्टवेअर असतात. ह्या सॉफ्टवेअरच्या साहाय्याने हे काय करतात, हे जे अल्गो ट्रेडिंग करतात ना, ह्या अल्गोरिदमचं वगैरे वापरून भरपूर प्रमाणात ऑर्डर काय करतात, ही करतात एकाच वेळेस, एका सेकंदात भरपूर ऑर्डर, हजारो ऑर्डर काय करू शकतात, ते एका सेकंदात हजारो शेअरची खरेदी विक्री करू शकतात. कशाच्या साहाय्याने, या अल्गो ट्रेडिंगच्या साहाय्याने. म्हणजे अल्गोरिदमचा वगैरे यूज करून जे जेन्युइन जे सर्वसामान्य आहे त्यांना हे सगळ्या गोष्टी एका व्यक्तीला सगळ्या एका सेकंदात एवढं सगळं करणं जमणार आहे का, नाही. आणि मग हे असं जे अल्गो ट्रेडिंगच्या साहाय्याने शेअरची काय केली जाते, भरपूर प्रमाणात खरेदी विक्री केली जाते. मग ही अल्गो ट्रेडिंग इलिगल नाही, सेबीने परमिशन दिली, पण त्याच्यामध्ये काय नॉर्म आहेत. 100 एका सेकंदांमध्ये तुम्ही 100 पेक्षा जास्त ऑर्डर तुम्ही काय करू शकत नाही,
ठेवू शकत नाही. 100च ऑर्डर जास्तीत जास्त किती पर सेकंद काय करू शकता तुम्ही, ह्या अल्गो ट्रेडिंगच्या सहाय्याने काय करू शकता तुम्ही, ही करू शकता, ऑर्डर करू शकता. त्याच्यापेक्षा जास्त नाही. असं सेबीचे त्याच्यासाठी बी काय आहेत नॉर्म वगैरे अल्गो ट्रेडिंगसाठी बी काय केलेले आहेत, बनवून दिलेले आहेत. आता हे अल्गो ट्रेडिंगमुळे काय होईल की एखाद्या कंपनीला त्यांनी फोकस केला तर त्या कंपनीच्या शेअरच्या प्राइजेस काय करू शकतात, ते वाढवू शकतात. जसं हर्षल मेहता स्कॅम झाला, केतन पारेख स्कॅम झाला, म्हणजे अशा गोष्टी घडून आहे. म्हणून हे अल्गो ट्रेडिंगला बी काय केलं जातं, रेग्युलेट करण्याचं काम कोण करतं, सेबी करतं. येता अल्गो ट्रेडिंग वगैरे हे सगळं रिफॉर्म काय केलेले आहेत, सेबीनं घेतलेले आहेत. नंतर आणखी वस्तूंचा बाजार असतो बघा, वस्तूंचा बाजार, कमोडिटी मार्केट. कमोडिटी मार्केट जसं काय असेल, आयरनच्या वस्तू असतील, परत धान्य असेल, परत आणखी काय ऑइल असेल, नॅचरल गॅस असेल, ह्या सगळ्यांचा बाजार जो असतो त्याला काय म्हटलं तर कमोडिटी मार्केट. सपोज एक शेतकरी आहे समज, ह्या शेतकऱ्यांनी काय केलं, एक जिथं वेअर हाऊस आहे असं, म्हणजे वेअर हाऊसमध्ये काही त्याला वाटलं की आपल्याला माझ्याजवळचा माल काय करायचा, मला वेअर हाऊसमध्ये स्टोअर करून ठेवायचा आहे. ह्या शेतकऱ्यांनी काय केलं, वेअर हाऊसमध्ये त्याचा माल स्टोअर करून ठेवला. त्याच्याऐवजी मग त्याला काय केली, त्या शेतकऱ्याला रिसिप्ट म्हणजे जो काय धान्य वगैरे असेल मग रिसिप्ट जनरेट करून दिली. मग ती रिसिप्ट त्या शेतकऱ्याला ती रिसिप्ट देण्यात आली आणि ही जी रिसिप्ट आहे तो शेतकरी कर्ज घेण्यासाठी वगैरे बाकी गोष्टीसाठी वापरू शकतो. आता बघा शेतकऱ्याने असं का केलं, वेअर हाऊसमध्ये स्टोअर करून का ठेवला, डायरेक्ट विकला का नाही, तर ज्यावेळेस त्याला योग्य प्राइजेस मिळतील त्यावेळेस तो काय करेल, तो माल काय करू शकतो, विकू शकतो. आता अशा फेक रिसिप्ट बघा, एक स्कॅम झाला, ह्याच्यामध्ये काय करण्यात आलं, अशा भरपूर फेक रिसिप्ट जनरेट करण्यात आल्या. म्हणजे ॲक्च्युली वेअर हाऊसमध्ये काय नाही, मालच नाही, आणि काय केल्या, फेक रिसिप्ट जनरेट करून त्या सेकंडरी मार्केटमध्ये विकल्या वगैरे गेल्या. म्हणजे ही रिसिप्ट सेकंडरी मार्केटमध्ये, आणि हा काय झाला, एक मोठा स्कॅम झाला. आणि हा स्कॅम झाल्यामुळं हे कम्युनिटी मार्केटला रेग्युलेट कोण करत होतं, फॉरवर्ड मार्केट कमिशन. फॉरवर्ड मार्केट कमिशन हे रेग्युलेट करत होतं. हे फॉरवर्ड मार्केट कमिशन आहे, हे ग्राहक मंत्रालयाच्या अंतर्गत येत होतं. मग हा स्कॅम झाला, आणि हा स्कॅम झाल्यामुळे या फॉरवर्ड मार्केट कमिशनला काय करण्यात आलं, मर्ज करण्यात आलं. कुणाकडं, ही सगळी जी पॉवर आहे कमोडिटी मार्केटच्या संदर्भात सेबीमध्ये. कधी, 2015ला. कशामुळं, हा स्कॅम झाल्यामुळं वस्तूंच्या बाजारामध्ये. मग आता हे वस्तूंचा बाजार जो आहे ह्याला रेग्युलेट कोण करतं, डायरेक्टली सेबी रेग्युलेट करतं, सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. हे झालं थोडक्यात कशाविषयी, कम्युनिटी मार्केट विषयी. आणखी काही थोड्याफार प्रमाणात एक संस्था बी आहेत, जसं सेबी आहे तसं एक आहे एपीएसडीसी. 2010ची आहे ॲक्च्युली स्थापनाची, फायनान्शियल स्टॅबिलिटी अँड डेव्हलपमेंट काउन्सिल. फायनान्शियल स्टॅबिलिटी, वित्तीय स्थिरता आणि विकास परिषद, एपीएसडीसी. आता हे एपीएसडीसी मध्ये हे काय करणार, फायनान्शियल स्टॅबिलिटी म्हणजे आर्थिक स्थिरता आणण्याचं काम करणार, आणि आर्थिक विकास काय करायचा, इकॉनॉमीमध्ये आपल्याला घडवून आणायचा आहे. त्याच्यासाठी हे एपीएसडीसीची स्थापना करण्यात आली. कशाची, फायनान्शियल स्टॅबिलिटी अँड डेव्हलपमेंट काउन्सिलची. आता ह्याच्यामध्ये जो अध्यक्ष असतो, ह्या फायनान्शियल स्टॅबिलिटी अँड डेव्हलपमेंट काउन्सिलमध्ये जो अध्यक्ष असतो ते असतात फायनान्स मिनिस्टर, आपले वित्तमंत्री. आणि सदस्यामध्ये जे असतात, आरबीआयचा गव्हर्नर, दुसरा असतो सेबीचा चीफ, सेबीचा जो चीफ आहे तो अध्यक्ष वगैरे, परत आणखी IRDA, PFRDAचा चीफ, पेन्शन फंड असेल, इन्शुरन्सला रेग्युलेट करण्याचं कोण काम करतं, IRDA. शेअर मार्केटला रेग्युलेट करण्याचं काम कोण करतं, सेबी. परत बँकिंगला रेग्युलेट नियमन करण्याचं काम कोण करतं, RBI. परत पेन्शन फंड असेल तर त्यांना रेग्युलेट करण्याचं काम कोणतं, PFRDA. त्यांच्यावर नियमन ठेवण्याचं काम कोण करतं, PFRDA. नंतर मी सांगितलं ह्यांचा कोण, चीफ. नंतर इन्सॉलन्सी अँड बँक्रप्सी बोर्ड ऑफ इंडिया, आपण बघितलं होतं, इन्सॉलन्सी अँड बँक्रप्सी बोर्ड ऑफ इंडिया बँकिंगमध्ये, ह्याचा बी जो अध्यक्ष आहे तो बी काय असणार आहे, इथं सदस्य असणार आहेत. मग ही संपूर्ण ह्यांच्यामध्ये काय एक प्रकारे कोऑर्डिनेशन येईल, इकॉनॉमीमध्ये चांगली स्थिरता वगैरे आणण्याचं काम केलं जाईल ह्या फायनान्स मिनिस्ट्रीच्या अंतर्गत. ह्याच्यासाठी फायनान्शियल स्टॅबिलिटी अँड डेव्हलपमेंट काउन्सिल कधी 2010ला काय करण्यात आली होती, स्थापन करण्यात आली होती. नंतर दुसरी गोष्ट बघा, फायनान्शियल स्टॅबिलिटी बोर्ड, FSB. फायनान्शियल स्टॅबिलिटी बोर्ड, FSB. आता हे FSB विषय थोडक्यात समजून घेऊ आपण. FSB विषय थोडक्यात समजून घेत असताना
फायनान्शियल स्टॅबिलिटी बोर्ड FSB ह्याची स्थापना आहे 2009ची. हेडक्वार्टर आहे बेसलला. बेसलला आणखी काय एक आपण बघितलं होतं, बेसलमध्ये काय बघितलं होतं, इंटरनॅशनल बँक फॉर सेटलमेंट. वेगवेगळ्या बँकांनी मिळून 60 बँकांनी पहिल्यांदा काय केली होती, इंटरनॅशनल बँक फॉर सेटलमेंटची स्थापना केली होती आणि ती काय करते, बेसलचं निकष वगैरे ठरवून देण्याचं काम करते. मग तसंच हे फायनान्शियल स्टॅबिलिटी बोर्ड आहे बघा, ह्याचं बी हेडक्वार्टर कुठं आहे, बेसलमध्ये. हे बी काय करतं, ग्लोबल लेवलला वित्तीय स्थिरता राहावी ह्याचं काय करतं, काम करतं. कोण, फायनान्शियल स्टॅबिलिटी बोर्ड. हे काय कुणी सांगितलं होतं हे स्थापन करण्यासाठी, G20 देशांनी आणलं होतं हे फायनान्शियल स्टॅबिलिटी बोर्ड. आता या फायनान्शियल स्टॅबिलिटी बोर्डमध्ये जो भारताचे 3 सदस्य असतात, त्याच्यामध्ये असतात डिपार्टमेंट. वित्त मंत्रालयाच्या अंतर्गत 5 डिपार्टमेंट असतात. त्याच्यामधलं एक डिपार्टमेंट कोणतं, डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक अफेअर, ह्याचा सेक्रेटरी असतो इथं. वित्त मंत्रालयाच्या अंतर्गत 5 डिपार्टमेंट असतात, ह्याच्यातला डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक अफेअर आहे, ह्याचा कोण असतो इथं, सेक्रेटरी एक असतो सदस्य म्हणून. नंतर दुसरा असतो RBI. RBIचा कोण, डेप्युटी एक, कोणता एक डेप्युटी गव्हर्नर. RBI मध्ये एक गव्हर्नर आणि 4 डेप्युटी गव्हर्नर. त्याच्यामधला एक डेप्युटी गव्हर्नर कुठं असतो, इथं सदस्य म्हणून असतो. आणि तिसरा सेबीचा चीफ म्हणजे अध्यक्ष जो कोणी आहे तो, हा काय असतो, फायनान्शियल स्टॅबिलिटी बोर्डमध्ये काय असतो, सदस्य म्हणून काम करत असतो. परत फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स FATF, फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स, ह्याची स्थापना 1989 फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्सची. आणि ह्याचं हेडक्वार्टर आहे पॅरिसला. पॅरिस कुठं, फ्रान्सला. कशाचं, फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्सचं. काय करणार, कुठं टेररला फायनान्स होतोय का, परत आणखी दुसऱ्या गोष्टी कोणत्या, मनी लॉन्ड्रिंगचं कुठं इश्यू होतोय का, या सगळ्यावर रेग्युलेट ठेवण्याचं कोण काम करतं. आणि हे जे आणलं होतं हे G7 देशांनी आणलेलं आहे. कोणता, फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स. आणि मनी लॉन्ड्रिंग वगैरे कुठं काय घडतंय का, अशा गोष्टी इकॉनॉमीमध्ये म्हणजे जागतिक इकॉनॉमीमध्ये काय घडत असतील तर त्याला सगळं रेग्युलेट करण्याचं काम, म्हणजे त्याच्यावर हे देखरेख ठेवण्याचं काम कोण करतंय, फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स. आता हे झालं थोडक्यात शेअर मार्केटच्या संदर्भात काय असतील या गोष्टी. आता बघा म्युच्युअल फंड. म्युच्युअल फंड म्हणजे काय सांगितलं होतं मी, सर्वसामान्य लोकांना काय करायचं, शेअरमध्ये गुंतवणूक करायची. त्यांना माहिती आहे का कशी करायची वगैरे, त्यांच्याजवळ नॉलेज नाही. मग ते काय करतात, जे म्युच्युअल फंडवाले असतात, जसं SBIचा म्युच्युअल फंड असतो, मग या म्युच्युअल फंडवाल्यांजवळ काय करणार, जाणार. मग या म्युच्युअल फंडवाल्यांजवळ गेले की मग ते काय करणार, तुमच्याजवळून जो घेतलेला पैसा आहे त्याच्या आधारावर तुम्हाला काय करणार, एक युनिट जनरेट करून देणार. म्हणजे तुमचा जेवढा मनी आहे त्याच्या प्रमाणात तुम्हाला काय मिळणार, युनिट मिळणार. हे युनिट तुम्हाला म्युच्युअल फंडवाल्यांनी काय केले, दिले. आणि नंतर हे दिल्यानंतर मग ते त्यांची एक्सपर्टाईज वगैरे वापरून बॉन्ड मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करू शकतात किंवा कुठं शेअर मार्केटमध्ये सुद्धा काय करू शकतात, इन्व्हेस्ट करू शकतात, गुंतवणूक करू शकतात. मग इथून जो त्यांना नफा झालेला आहे तो काय करणार, कुणाजवळ येणार, म्युच्युअल फंडवाल्यांजवळ येणार. म्हणजे जो कोणी असेल तो ऑपरेट करत असेल तो, मग ह्याच्याजवळ आला त्यांची फी वगैरे काय असेल कमिशन कट करून तुम्हाला काय केला जाणार, तुमच्याच बरोबर तो तुमच्या युनिटच्या प्रमाणात काय केला जाणार, तो नफा शेअर केला जाणार. हे काम कोणाचं असतं, म्युच्युअल फंडवाल्यांचं. मग हे म्युच्युअल फंडवाले हे काम करत असताना याची हे परत दुसरी गोष्ट हेज फंड एक असतात. हेज फंड आहे हा बी एक प्रकारचा काय आहे, म्युच्युअल फंडच आहे. पण ह्याच्यामध्ये बघा एखाद्या व्यक्तीला काय करायचं आहे, जास्तीत जास्त नफा कमवण्याची इच्छा आहे. मग ते काय करतात, हेज फंडमध्ये इन्व्हेस्ट करतात. जास्तीत जास्त म्हणजे कसं की सपोज हे हेज फंडवाले हे काय ह्यांचं काम काय असणार, हेज फंडवाले पैसा घेणार, परंतु घेता वेळेस किती घ्यावा लागणार ह्यांना, 1 करोडपेक्षा जास्त. सेबीने सांगितलेलं आहे 1 करोडपेक्षा कमी घेता येणार नाही. 1 करोडपेक्षा, एका व्यक्तीकडून किती, 1 करोडपेक्षा जास्त. मग हा 1 करोडपेक्षा जास्त पैसा आल्यानंतर हा काय करणार, ज्या कंपन्या अशा बुडायला लागलेल्या आहेत त्याला त्यांचं जे बॉन्ड असतात त्यांना काय म्हणलं जातं, जंक बॉन्ड. ज्या कंपन्या काय झालेल्या आहेत त्या बुडायला लागलेल्या आहेत त्या अशा कंपन्यांच्या जंक बॉन्डमध्ये काय करणार, ते इन्व्हेस्टमेंट करणार. मग आता अशा कंपन्यांमध्ये कोणी इन्व्हेस्ट करेल का, ज्या कंपन्या अशा म्हणजे एकदम बंद व्हायच्या मार्गावर की तिथं इन्व्हेस्ट करणं काय आहे, रिस्क आहे. अशा कंपन्यांमध्ये कोणी इन्व्हेस्ट करेल का, नाही करणार. परंतु त्या कंपन्यांना जर पैसा पाहिजे असेल, भांडवल पाहिजे असेल तर ते काय करतील, भांडवल तर मार्केटमधून उचलायचे. मग त्यांनी 4 आणि 5% व्याज दर दिला ह्या बॉन्डवर तर ते इन्व्हेस्ट कोण करेल का, तिथं गुंतवणूक नाही करणार. मग काय करतात ते 16-17% ह्यांचा व्याज दर असतो. मग हे हेज फंडवाल्यांनी काय करणार, मग की ह्यांचा व्याजदर जास्त आहे, मग ह्याच्यामध्ये गुंतवणूक करणं आपल्याला काय फायद्याचं ठरेल. मग हे जंक बॉन्डमध्ये हेज फंडवाले गुंतवणूक करणार आणि लगेच काय करणार, विकून टाकणार हायर प्राइसला.
तो बॉन्ड लगेच काय करणार, थोड्या वेळातच काय करणार, ते इथं गुंतवणूक केला बी आणि हायर प्राइसला लगेच काय करणार, विकून बी टाकणार. म्हणजे असं प्रॉफिट काय करतात ती जनरेट करतात आणि कुणाला खाली ज्यांचा म्हणजे जसा हिस्सा आहे त्याच्यानुसार देतात. परंतु इथं रिस्क जास्त असते. म्हणून सेबीने बी काय सांगितले, जे 1 करोडपेक्षा जे इन्व्हेस्ट करू शकतात असेच लोक इथे या. कारण सर्वसामान्य लोकांनी जर गुंतवणूक केली तर ते म्हणजे त्यांच्यासाठी तो लॉस काय होणार नाही. जे 1 करोडपेक्षा ज्या कमी इथं लिहिलं तुम्ही 1 करोडपेक्षा जे जास्त इन्व्हेस्ट करतात ना, करू शकतात ना, असेच लोक काय करू शकतात, हे पेंडमध्ये काय करू शकतात, गुंतवणूक करू शकतात. मग कारण जे सर्वसामान्य लोक आहेत, ज्यांची 1 करोडपेक्षा जास्त मालमत्ता आहे म्हणजे त्याला काय ते रिस्क काय करू शकतो, म्हणजे 1 करोडपेक्षा जास्त गुंतवणूक करू शकतो, म्हणजे तो काय रिस्क झेलू शकतो. असं सेबीने काय केलं, गृहीत धरून 1 करोड हे काय करण्यात आलेलं आहे, लिमिट ठेवण्यात आलं आहे, जेणेकरून सर्वसामान्य लोकांना त्याचा काय होऊ नये, फटका बसू नये. म्हणून हे अशा प्रकारचे जंक बॉन्ड असतात. जंक बॉन्ड म्हणजे ज्या कंपन्यांमध्ये रिस्क जास्त आहे अशा कंपन्यांचे बॉन्ड. आता हे झालं ह्याच्याविषयी जंक बॉन्ड विषयी. आता डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय एक आपल्याला समजून घ्यायचं आहे. डेरिव्हेटिव्ह किंवा एक प्रकारे म्हटलं तर पार्टिसिपेटरी, डेरिव्हेटिव्ह समजून घ्यायच्या आधी आपण पहिल्यांदा हे बघू, राईट्स म्हणजे काय आणि इनवाइट्स म्हणजे काय बघू. राईट्स म्हणजे काय, रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट. राईट्स म्हणजे रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट आणि दुसरं आहे इनवाइट्स, इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट. हे झालं इनवाइट्स आणि राईट्स. आता इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट आणि रिअल इस्टेट ह्यांचं काम काय असतं, राईट्सवाल्यांचं आणि इनवाइट्सवाल्यांचं. हे काय करणार, तुमचे जे हे आहेत म्हणजे एक प्रकारे लोकांकडून पैसा घेणार, काय बॉन्ड असेल, शेअरच्या साह्याने असेल, तो कट करणार, रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करणार आणि तिथं जो झालेला फायदा आहे तो परत काय केला जाईल, इकडं शेअर केला जाईल. हे कुणाचं काम असतं, राईट्सवाल्यांचं. आणि इनवाइट्सवाले काय करतात, इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट. हे काय करतात, लोकांकडून पैसा घेऊन तो कुठे इन्व्हेस्ट केला जाईल ते करतील. ती इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट आहे, जसं हायवे असेल, एअरपोर्ट असेल, अशा ठिकाणी इन्व्हेस्ट करतात आणि तिथून जो नफा झालेला आहे तो काय केला जातो, परत मग शेअर केला जातो ह्यांच्याबरोबर. म्हणजे हे काम कोणाचं असणार आहे, राईट्स आणि इनवाइट्सवाल्यांचं. नंतर बघा, सेंट्रल पब्लिक सेक्टर एंटरप्राइजेस एक्सचेंज ट्रेडेड फंड. वेगवेगळ्या सरकारी कंपन्या आहेत त्या सेंट्रल. पहिल्यांदा निर्गुंतवणूक म्हणजे काय समजून घेऊ. निर्गुंतवणूक म्हणजे काय, जर कंपनीचं शेअर आहेत, सरकारी कंपन्यांचं शेअर, सरकारी कंपन्यांमध्ये काय असते, सरकारची गव्हर्नमेंटची भागीदारी असते. ही जर भागीदारी 51% पर्यंत आणली, बघा कितीपर्यंत, 51% पर्यंत आणली, तर त्याला काय म्हणतो आपण, निर्गुंतवणूक असं म्हणतो. आणि खाजगीकरण कधी म्हणतो, कंपनीचं केलं, त्या कंपनीमध्ये निर्गुंतवणूक केली. निर्गुंतवणूक कधीपर्यंत, 51% पर्यंत जर तिची भागीदारी आणली तर तिला काय म्हणणार आपण, निर्गुंतवणूक केलं असं म्हणतात. आणि खाजगीकरण कधी म्हणणार, जर 51% पेक्षा कमी, 51% पेक्षा कमी सरकारने आपली शेअर होल्डिंग किती 51% पेक्षा कमी आणली त्या कंपनीमधले, तर त्या कंपनीचं काय केलं जाईल, खाजगीकरण केलं असं म्हटलं जाईल. निर्गुंतवणूक कधी, हे फक्त 51% पर्यंत आणल्यानंतर त्या कंपनीचं. मग आता अशा ठरवलेलं आहे सरकारने 2014-15ला काय करायचं, आपल्याला निर्गुंतवणूक कंपन्यांमध्ये काय करायचं, निर्गुंतवणूक करायचं. मग निर्गुंतवणूक करण्यासाठी वेगवेगळ्या 10 सरकारी कंपन्यांमधलं जे सेंट्रल पब्लिक सेक्टर एंटरप्राइजेस आहेत. मग आता सरकारला पर्टिक्युलरली एक कंपनीचं शेअर मार्केटमध्ये विकणं किंवा तेवढा पैसा येईल का, नाही येणार. मग सरकार काय करणार, असं एक फंड मॅनेजर आहे, ह्या फंड मॅनेजरकडे जाणार. मग या फंड मॅनेजरला काय म्हणणार सरकार, की आमचे एवढे 10 कंपन्यांचे शेअर आहेत, ते काय करायचे, मार्केटमध्ये काय करायचे, विकायचे. आणि मग ह्या 10 कंपन्यांचे शेअर कोण घेणार, हा फंड मॅनेजर घेणार. मग या फंड मॅनेजर जवळ ह्या 10 कंपन्यांचे काय आले, शेअर आले. मग या फंड मॅनेजरने काय केले, मार्केटमध्ये ते विकायला सुरुवात केली. मग जे कोणी असेल त्यांनी ते काय केले असतील, त्या 10 कंपन्यांचे शेअर, मग ह्यालाच नाव दिलं त्यांनी. फंड मॅनेजरने शेअर घेतल्यानंतर त्या शेअरच्या सहाय्याने त्यांनी एक नवीन काय केलं, इन्स्ट्रुमेंट जनरेट केलं, त्यालाच म्हटलं गेलं सेंट्रल पब्लिक सेक्टर एंटरप्राइजेस एक्सचेंज ट्रेडेड फंड. काय, सेंट्रल पब्लिक सेक्टर एंटरप्राइजेस एक्सचेंज ट्रेडेड फंड. आणि मग हे ज्यांना मार्केटमध्ये कोणाला घ्यायचंय ते काय करू शकतात, खरेदी करू शकतात. मग त्यांनी खरेदी केल्यानंतर आता ह्या कंपनीला नफा झाला ह्या 10 कंपन्यांमध्ये, मग त्या नफा कुणाला संघ शेअर केला जाणार आहे, फंड मॅनेजर संघ. फंड मॅनेजर मग ज्यांचं जेवढं प्रमाणात शेअर आहेत तेवढ्याच त्यांना काय करणार, ते ज्यांनी जेवढं खरेदी केलेलं आहे सेंट्रल पब्लिक सेक्टर एक्सचेंज ट्रेडेड फंड, तेवढ्या प्रमाणात त्यांना काय केलं जाईल, ते खाली शेअर केलं जाईल. आता बघा, आणि तुम्ही हे कुठं केलं, हे नंतर तुम्ही परत द्वितीय बाजारामध्ये बी तुम्ही काय करू शकता, एक्सचेंज ट्रेडेड फंड का म्हटलंय, तर तुम्ही नंतर ते दुसऱ्याला सुद्धा काय करू शकता, विकू शकता. म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे, जे खरेदी केलेलं आहे त्याला एक्सचेंज ट्रेडेड फंड. हे कशासाठी आहे, 10 कंपन्यांसाठी सरकारी. नंतर भारत 2022
भारत 22 हे बी सेम कन्सेप्ट आहे, फक्त इथं कसं आहे 22 कंपन्या आहेत, त्या काही कोणत्या आहेत सरकारी बँका आहेत, सरकारी बँका LIC वगैरे ह्यांचं शेअर आहे त्याच्यामध्ये, कशामध्ये भारत 22 मध्ये. मग आता ह्याला लोकांनी काही ज्यादा रिस्पॉन्स दाखवला नाही, का दाखवला नाही तर सरकारी बँकामध्ये काय प्रॉब्लेम आहे, NPA ची समस्या चालू आहे, मग तिथं काही ज्यादा प्रॉफिट जो नफा आहे तो काय होत नाही, सरकारी बँकामध्ये ज्यादा काय होत नाही, मिळत होत नाही. म्हणजे लोक बी काय म्हणणार आहे ती की आपल्याला काय डिव्हिडंड जो भागीदारी आहे ती काही ज्यादा मिळणार नाही, त्याच्यामुळे लोकांनी ह्या भारत 22 काय केलं नाही, जास्त रिस्पॉन्स दाखवला नाही. नंतर गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंड आणलं. गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंड म्हणजे काय, हाच फंड मॅनेजर आहे, ह्यो काय करणार इथं गोल्ड ठेवणार, इथं जे ठेवत होता ना कंपन्यांचं शेअर वगैरे, ह्यो काय करणार गोल्ड ठेवणार. मग सोन्याच्या किमती कमी झाल्या की सोनं खरेदी करणार, वाढले की काय करणार विकणार. म्हणजे असं करून काय ना काय करून काय करणार तुम्ही, मग तुम्ही काय करणार तुम्हाला तुमच्याकडून, आणि हे कसं करणार पैसा कुठून हे करणार, मोबाईल तुमच्याकडून करणार. गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंड मग मार्केटमध्ये काय केलं जाईल, विकले जातील, मग तुमच्याकडून तो ज्यांनी कुणी खरेदी केले त्यांच्याकडून तो पैसा घेणार. मग असं सोन्यासाठी सोन्याच्या संदर्भात करणार, म्हणजे सोन्याची किमती वाढले की विकणार, कमी झाले की खरेदी करणार, आणि जो काही नफा झाला तो तुमच्यासोबत काय करणार शेअर करणार. हे कशामध्ये गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंड. नंतर बघा अल्टरनेटिव्ह इन्व्हेस्टमेंट फंड, अल्टरनेटिव्ह इन्व्हेस्टमेंट फंड AIF. ह्याच्यामध्ये 3 कॅटेगरी पडतात बघा. AIF मध्ये पहिली कॅटेगरी, AIF मध्ये काय पहिली कॅटेगरी. आता ही पहिली कॅटेगरी आहे, जसं मी सांगितलं तुम्हाला कोणते व्हेंचर कॅपिटल फंड हे कुठं कोणत्या कंपन्यामध्ये इन्व्हेस्ट करतात, स्टार्टअप कंपन्यामध्ये इन्व्हेस्ट करतात. एंजल इन्व्हेस्टर हे कुठं करतात, स्टार्टअप कंपन्यामध्ये इन्व्हेस्ट करतात. म्हणजे स्टार्टअप कंपन्यांना काय होतंय भांडवल मिळतंय, म्हणजे भांडवल तयार करण्याचं, म्हणजे इकॉनॉमीवर कसा करतात पॉझिटिव्ह इफेक्ट होतोय. म्हणजे अशा गोष्टीमुळे ज्या गोष्टीमुळे इकॉनॉमीवर पॉझिटिव्ह इफेक्ट होतोय त्याच्यावर सेबीचं बी कसं होतं रेग्युलेशन वगैरे काय असतं जरा कडक नसतं, म्हणजे कमी असतं. आणि नंतर असतात हे ह्या प्रकारचे जे फंड असतात त्याला काय म्हटलं जातं अल्टरनेटिव्ह इन्व्हेस्टमेंट फंड. कुठल्या कॅटेगरीमध्ये पहिल्या कॅटेगरीमध्ये. जे तिसऱ्या कॅटेगरीमध्ये असतात बघा असे अल्टरनेटिव्ह इन्व्हेस्टमेंट फंड ते काय असतात, जसं हेज फंड मी सांगितलं मगाशी, कसं आहे इकॉनॉमीवर निगेटिव्ह इफेक्ट त्याचा होऊ शकतोय, म्हणजे कसं रिस्की काम आहे एक प्रकारे. मग अशा ह्याच्यावर काय असतं सेबीचं जे नॉर्म वगैरे असतात निकष वगैरे असतात ते कसं असतात टाईट असतात. आणि ह्या दोघांच्या मध्ये असते ती दुसरी कॅटेगरी असते ती म्हणजे कोणती अल्टरनेटिव्ह इन्व्हेस्टमेंट फंड. कोणाच्या अल्टरनेटिव्ह इन्व्हेस्टमेंट फंड पहिली आणि तिसरी ह्याच्या मध्यभागी जे असते त्याला कॅटेगरी त्याला काय म्हटलं जातं कॅटेगरी 2. नंतर फॉरवर्ड किंवा त्याला काय म्हणतो आपण फ्युचर कॉन्ट्रॅक्ट. त्याच्यामध्ये कॉल पुट ऑप्शन काय आहे ते बघायचं आपल्याला, कॉल अँड पुट ऑप्शन. आता बघा तुम्ही आज शेअर खरेदी करायचं ठरवलं, म्हणजे एक ट्रेड की तुम्ही काय केलं की आज कॉन्ट्रॅक्ट केलं आणि ते इम्प्लिमेंट करायचं काही दिवसांनी करायचं. म्हणजे तुम्हाला काय करायचं आज फक्त तुम्ही कॉन्ट्रॅक्ट करून ठेवलं की मी तुमच्याकडून तुझ्या ए व्यक्तीने काय केलं बी व्यक्तीबरोबर कॉन्ट्रॅक्ट केलं की काय ह्या तारखेला मी हा शेअर काय करेल खरेदी करेल. मग त्या तारखेला जर शेअरच्या किमतीमध्ये काय होऊ शकतं फ्लक्च्युएशन सुद्धा होऊ शकतं, म्हणजे कमी जास्त होऊ शकतं. मग ती रिस्क बी काय करावं लागणार आहे दोघांना घ्यावं लागणार. आज जरी कॉन्ट्रॅक्ट केलं तरी काय ह्या तारखेला काय असणार आहे शेअरमध्ये रिस्क दोन्ही पार्टीला काय करावं लागणार, एक तर जास्त तरी वाढेल तरी नाही तर एक तर काय होईल कमी तरी होईल. मग ह्या दोघांना बी काय रिस्क आहे. मग अशा वेळेस एक ऑप्शन प्रोव्हाइड केलं जातं. ऑप्शन म्हणजे हे काय थर्ड पार्टी प्रोव्हाइड करतो. ऑप्शन ही एक प्रकारचा काय इन्शुरन्स आहे आणि मग हा इन्शुरन्स काय केला जातो प्रोव्हाइड केला जातो. इन्शुरन्स प्रोव्हाइड म्हणजेच काय जर इथं काय रिस्क आज झाली तर ती जे कोणी पार्टी असेल ते काय इन्शुरन्स वगैरे देण्याचं काय करेल काम करेल, विमा देण्याचं काम करेल. म्हणजे हे एक प्रकारे काय झालं काय आणि त्याच्यामध्ये 2 प्रकार पडतात कॉल ऑप्शन पुट ऑप्शन. हे काय एवढं आपल्या कामाचं नाही एक्झामच्या दृष्टीनं. फक्त लक्षात असणे फॉरवर्ड फ्युचर कॉन्ट्रॅक्ट म्हणजे काय आज कॉन्ट्रॅक्ट केले भविष्यातही केलं. ह्याच्यामध्ये किती पार्टी असतात 3 असतात, देणारा घेणारा आणि मध्यस्थी करणारा. म्हणजे जो कोणी हे देतो इन्शुरन्स देतोय तो ऑप्शनवाला. नंतर बघा हे झालं फॉरवर्ड किंवा डेरिव्हेटिव्ह म्हणजे आता तुम्हाला समजून घ्यायचं बघा. नंतर आपल्याला काय बघायचंय डेरिव्हेटिव्ह. आता डेरिव्हेटिव्ह समजून घेण्यासाठी
डेरिव्हेटिव्ह आता मुद्रा बँक आपण बघितली होती. मुद्रा बँकेमध्ये काय केलं जातं, रिफायनान्स केलं जातं. रिफायनान्स कशा प्रकारे केलं जात होतं हे तुम्हाला त्यावेळेस सांगितलं, तरी पण एकदा लक्ष द्या. सपोज एसबीआय कडून मुद्रा बँकेच्या अंतर्गत कोणी लोन घ्यायला आलं, म्हणजे एसबीआयने दिलेलं आहे भरपूर जणांना, आणि आणखी बी कोणीतरी आलं बाबा मुद्रा योजनेच्या अंतर्गत आणि एसबीआय जवळ पैसे नसतील, तर जे ऑलरेडी ज्यांनी ह्या योजनेअंतर्गत लोन घेतलंय ना, त्यांचे लोन पेपर कोणाला दिले जातील, मुद्राला दिले जातील. आणि हे मुद्राला त्यांचे लोन पेपर दिल्यानंतर मुद्रा ह्या लोन पेपरच्या आधारावर एक नवीन सिक्युरिटी प्रतिभूती तयार करेल, आणि ह्या सिक्युरिटीच्या सहाय्याने काय करेल, मार्केटमधून पैसा उचलेल, आणि तो पैसा कोणाला देईल, एसबीआयला देईल. मग हे एसबीआयला दिल्यानंतर एसबीआय मग जो कोणी आला होता व्यक्ती, त्या व्यक्तीला काय करेल, मुद्रा योजनेअंतर्गत लोन देण्याचं काम केलं जाईल. ह्याच प्रोसेसला काय म्हणलं जायचं, रिफायनान्स असं म्हटलं जातं. म्हणजे हे नवीन सिक्युरिटी, ह्या लोन पेपरच्या आधारावर काय केलं, या मुद्राने काय केलं, नवीन सिक्युरिटी जनरेट केली आहे, नवीन प्रतिभूती, आणि ह्यालाच काय म्हटलं जातं, डेरिव्हेटिव्ह. 3 प्रकारची मार्केट असतात बघा, आर्थिक बाजारामध्ये किंवा वित्तीय बाजारामध्ये 3 प्रकारची मार्केट असतात. एक असतं डेप्ट, दुसरा म्हणजेच आपण काय म्हटलं, बॉन्ड वगैरे बघितलं. दुसरं असतं ते कोणतं, शेअर, म्हणजेच इक्विटी मार्केट आपण बघितलं, इक्विटी मार्केटच्या संदर्भात. आणि तिसरं असतं ते म्हणजे डेरिव्हेटिव्ह. असे 3 प्रकार पडतात. वित्तीय बाजारामध्ये मार्केटचे किती प्रकार पडतात, एक डेप्ट मार्केट असतं, इक्विटी मार्केट असतं, आणि तिसरं असतं डेरिव्हेटिव्ह. म्हणजे ज्या ऑलरेडी सिक्युरिटी आहे त्याच्या आधारावर काय केलं जातात, नवीन सिक्युरिटी जनरेट केला जातात, त्यालाच काय म्हटलं जातं, डेरिव्हेटिव्ह असं म्हटलं जातं. आता पार्टिसिपेटरी नोट जी आहे ही बी एक प्रकारची काय डेरिव्हेटिव्ह आहे. पार्टिसिपेटरी नोट. आता सपोज अमेरिकेचा एखादा व्यक्ती आहे, अमेरिकेचा व्यक्ती आहे, त्याला भारतीय बाजारामध्ये काय करायची, म्हणजे भारतातील जे शेअर बॉन्ड असतील त्याच्यामध्ये काय करायची, गुंतवणूक करायची. मग अमेरिकेच्या ह्या व्यक्तीला भारतीय बाजारामध्ये गुंतवणूक करायची असेल, अमेरिकेच्या व्यक्तीला काय करायचं असेल, भारतीय बाजारामध्ये गुंतवणूक करायची असेल, तर त्याला काय करावं लागेल, इथं पहिल्यांदा डीमॅट अकाउंट ओपन करावं लागेल, सेमीची परमिशन घ्यावी लागेल, या सगळ्या गोष्टी कराव्या लागेल. त्याला या सगळ्या गोष्टी नको झंझट. मग तो काय करेल, जे ऑलरेडी केलेलं आहे, ज्यांनी असे सगळे म्हणजे डीमॅट अकाउंट ज्यांचं ऑलरेडी आहे, जे गुंतवणूक करतात, असे लोक कोणते असतात, फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर किंवा FPI वाले किंवा FII वाले, जे भारतीय बाजारामध्ये काय करण्याचं काम करतात, गुंतवणूक करण्याचं. ह्याच्याविषयी आपण डिटेलमध्ये परकीय व्यापारमध्ये बघणार आहोत, FPI म्हणजे काय, FII. मग हे ह्यांचं ऑलरेडी डीमॅट वगैरे अकाउंट असतं. मग आता सपोज ए व्यक्तीला गुंतवणूक करायची, हे कोणाकडे जाणार, ज्यांचं ऑलरेडी अकाउंट आहे, जसे FPI वाले आहेत त्यांच्याकडे जाणार. मग त्यांना काय म्हणणार की मी सांगतो तसं तसं त्या कंपनीमध्ये काय करा, तुम्ही गुंतवणूक करा. मग त्यांचा अकाउंट वापरून काय केलं जाईल, तो काय करेल, हा व्यक्ती जसं सांगेल तसं तसं त्या कंपनीमध्ये काय करेल, गुंतवणूक करेल. मग त्या कंपनीमध्ये गुंतवणूक केल्यानंतर मग सपोज XYZ कंपनीमध्ये गुंतवणूक केली, मग इथून ह्या कंपनीचे शेअर कुणाजवळ येणार, इकडे येणार, FPI किंवा FII वाल्याजवळ. मग हे शेअर नाही देणार, ह्याला काय करणार, एक हे शेअरच्या आधारावर जे शेअर कंपन्यांचं आलेले आहेत भारतीय कंपन्याकडून, त्या शेअरच्या आधारावर एक नवीन डेरिव्हेटिव्ह जनरेट करणार, आणि त्यालाच म्हटलं जाईल पार्टिसिपेटरी नोट. आणि ही पार्टिसिपेटरी नोट कुणाला देणार, तो जो अमेरिकेचा ज्यांनी गुंतवणूक केली त्या व्यक्तीला. मग जसा नफा होईल तर मग ह्याच्यासाठी मग FPI वाले FII वाले काय करतात, फी चार्ज वगैरे करतात त्याला. मग ह्या पार्टिसिपेटरी नोटच्या आधारावरच मग इकडे कंपनीला नफा झाला तर काय केलं जाईल, ह्याकडे शेअर वगैरे करण्याचं काम केलं जाईल. पण ह्याच्यामध्ये फ्रॉड वगैरे होऊ शकतात. सपोज आता भारतामध्ये जर असं असते एखादी कोणती, तर त्याच्यावर काय टॅक्स वगैरे लागतो. पण इकडे अमेरिकेचा व्यक्ती काय करणार, तिकडं त्याने जर विकली बी व्यक्तीला ती पार्टिसिपेटरी नोट हायर प्राइसला, आणि त्याला काय झाला, नफा झाला, मग त्या नफ्यावर टॅक्स वगैरे भारतामध्ये लागतो, पण तो टॅक्स पासून काय राहणार, हे राहणार, म्हणजे दूर राहणार. म्हणजे अशा गोष्टी सुद्धा होऊ शकतात. म्हणजे सेबीचं नॉर्म सुद्धा त्याच्यावर काय असतात, थोडंसं टाईट असतात वगैरे. ही पार्टिसिपेटरी नोट काय आहे, एक प्रकारचं काय आहे, डेरिव्हेटिव्ह इन्स्ट्रुमेंट आहे. आता पार्टिसिपेटरी, आता बघा आपल्याला कंपनीचे वेगवेगळे प्रकार काय करायचे आहेत समजून घ्यायचे. कंपनीचे प्रकार कोणकोणते येते, कंपनीचे प्रकार ह्याच्यामध्ये चार्टर्ड कंपनी म्हणजे कोणती कंपनी म्हटलं जातं, जी राजा राणी असतात. जशी ईस्ट इंडिया कंपनी ही कशी एक प्रकारे चार्टर्ड कंपनी आहे. राजा राणीनं काय केलं देतात, ते त्याला चार्टर देतात, आणि ते चार्टर दिल्यानंतर ती जी कंपनी स्थापन केली तिला काय म्हटलं जातं, चार्टर्ड कंपनी. जसं ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली होती कधी, 1600 मध्ये. ही बी एक प्रकारे काय होती, चार्टर्ड कंपनी होती. वैधानिक कंपनी म्हणजे अशी कंपनी जी संसदेत किंवा विधानसभेत कायदा करून पास झालेली जी कंपनी आहे तिला कसं म्हटलं जातं, वैधानिक कंपनी असं म्हटलं जातं. जसं कोणती LIC आहे, SBI आहे, RBI आहे, ही कशी आहे, वैधानिक आहे. यांचा संसदेत काय झालेला आहे, कायदा आहे, कायदा करून पास केलेली जी कंपनी तिला वैधानिक कंपनी असं म्हटलं जातं. नोंदणीकृत कंपनी म्हणजे जी कंपनीचा कायदा
1956 किंवा आता ही केलेला आहे दुरुस्त 2013ला। ह्याच्यामध्ये ज्या कंपनीनं नोंदणी ह्या कायद्याच्या अंतर्गत ज्या कंपनीनं नोंदणी केलेली आहे आणि त्या कंपनीची जी स्थापना झालेली आहे तिला काय म्हटलं जातं? आता हा कंपनीचा कायदा आणला कुठं? संसदेत ही करून आणला। मग ह्या कायद्याअंतर्गत ज्या कंपनीनं नोंदणी केलेली आहे त्या कंपनीला काय म्हटलं जातं? नोंदणीकृत कंपनी असं म्हटलं जातं। तिसरी आली सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी। सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी म्हणजे अशी कंपनी ज्या कंपनीचं शेअर, ज्या कंपनीमध्ये गव्हर्नमेंटची शेअर होल्डिंग किती? 51% पेक्षा जास्त आहे, अशा कंपनीला काय म्हटलं जातं? सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी। आणि खाजगी क्षेत्रातील कंपनी, अशा कंपनीमध्ये गव्हर्नमेंटची शेअर होल्डिंग किती असते? 51% पेक्षा कमी असते, ह्या कंपनीला काय म्हटलं जातं? खाजगी क्षेत्रातील कंपनी असं म्हटलं जातं। नंतर होल्डिंग कंपनी म्हणजे कशी? जशी टाटा सन्स आली, ही कशी मेन आहे आणि नंतर त्याच्या सबसिडियरी कोणत्या? TCS वगैरे। आता हे टाटा सन्सची शेअर होल्डिंग आहे TCS मध्ये काय आहे? जास्तीत जास्त आहे। म्हणजे परत दुसरी कंपनी कोणती असेल तर तिच्या सबसिडियरी आणखी दुसरे असतील तर टाटा स्टील आलं वगैरे, ह्याच्यामध्ये काय आहे? मेन कंपनीची जी शेअर होल्डिंग आहे ती बाकीच्या कंपनीमध्ये काय त्यांचं शेअर काय आहेत? ह्या सब होल्डिंग कंपनीचं शेअर होल्डर काय त्या सबसिडियरी कंपनीमध्ये काय असतात? जास्तीत जास्त असेल तर ह्या कंपनीला काय म्हटलं जाईल? एक कंपनीला काय म्हटलं जाईल? होल्डिंग कंपनी, कारण हिचं शेअर ह्या कंपनीमध्ये काय आहेत? जास्त आहेत। आणि ह्या बाकीच्या B, C, D, E आहेत ह्या काय आल्या? तिच्या सबसिडियरी कंपनी, पण ह्यांचं काही इकडे शेअर नाहीत, हिचं शेअर ह्याच्यामध्ये ह्या कंपन्यांमध्ये आहेत, म्हणून ह्यांना काय म्हटलं गेलं? सबसिडियरी कंपनी। ह्या कंपनीला काय म्हटलं गेलं आपण? होल्डिंग कंपनी। असं कंपन्यांचं काय होतात? वेगवेगळे प्रकार पडले जातात। ठीक आहे, कंपनीचा आपण बघितलं, कंपन्यांचा प्रकार वेगवेगळे समजून घेतला आपण। त्याच्यामध्ये प्रायव्हेट लिमिटेड आणि पब्लिक लिमिटेड कंपनी आहे, म्हणजे जसं खाजगी क्षेत्रातील आणि सार्वजनिक, आपलं खाजगी क्षेत्रातील सार्वजनिक क्षेत्रातील त्यामध्ये वेगळे आहेत आणि प्रायव्हेट लिमिटेड आणि पब्लिक लिमिटेडमध्ये फरक आहे। ही बी एक प्रकार आहे बघा। प्रायव्हेट लिमिटेड आणि पब्लिक लिमिटेड कंपनी म्हणजे काय? प्रायव्हेट लिमिटेडमध्ये सदस्य जे आहेत कमीत कमी किती पाहिजे? 2 ते 200, म्हणजे 2 ते 200 जणांच्या कंपनीमध्ये लिमिट ठेवलेलं आहे। 2 ते 200 जण असू शकतात सदस्य, कशामध्ये? प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये। पब्लिक लिमिटेडमध्ये सदस्य किती पाहिजे? कमीत कमी 7 ते जास्तीत जास्त कितीही, म्हणजे जेवढं शेअर ज्यांचं जेवढे आहेत भागीदार त्या कंपनीमध्ये, जेवढ्यांचं शेअर आहेत तेवढे त्या कंपनीचे काय झाले? मालक झाले, एक प्रकारे म्हटलं तरी चालेल, सदस्य झाले म्हटले तरी चालेल। म्हणजे कमीत कमी किती असू शकतात? 7 जण, आणि जास्तीत जास्त किती असू शकतात? परंतु प्रायव्हेट लिमिटेडमध्ये कमीत कमी 2 ते 200 पाहिजे ते। आता पब्लिक लिमिटेडमध्ये बघा 2 प्रकारचे पडतात, एक लिस्टेड आणि अनलिस्टेड। लिस्टेड कंपनी म्हणजे अशा कंपनी ज्यांचं शेअर कुठं? बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर वगैरे म्हणा काय होतात? विकले जातात, अशा कंपन्यांना काय म्हटलं जातं? पब्लिक लिमिटेड कंपनी। जसं इन्फोसिस असेल, टाटा असेल, ह्या कशा आहेत? पब्लिक लिमिटेड कंपनी आहेत त्या। आणि ज्यांचं शेअर हे कशामध्ये? बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर विकलं जात नाहीत, अशा कंपन्यांना काय म्हटलं जातं? अनलिस्टेड कंपन्या। जसं इंडिया पोस्ट पेमेंट बँक आहे, हिचं शेअर कुठं? बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर काय होत नाहीत? विकलं जात नाहीत, म्हणून तिला काय म्हटलं जातं? अनलिस्टेड कंपनी असं म्हटलं जातं। शेअर बघा, ही जी कंपनी आहे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे, ही शेअर इश्यू करू शकत नाही। जे 2 ते 200 जण आहेत तेवढ्यांनाच काय असेल ते ती कंपनी चालवावी लागणार। परंतु पब्लिक लिमिटेड कंपनी काय करू शकते? ह्याच्यामध्ये जर लिस्टेड असेल तर ती काय करू शकते? शेअर इश्यू करू शकते आणि पब्लिक कडून काय करू शकते? पैसा काय करू शकते? भांडवल उचलू शकते। कोणती? पब्लिक लिमिटेड कंपनी। आणि ह्याच्यामध्ये मग शेअर, जसं शेअर होल्डर असेल त्याच्यानुसार काय केली जाईल? भागीदारी दिली जाईल, पण प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला शेअर इश्यू करता येत नाहीत। नंतर मिनिमम ऑथोराइज कॅपिटल, म्हणजे कमीत कमी किती लाखापर्यंत ते ऑथोराइज कॅपिटल काय करू असायला पाहिजे तिच्याजवळ? मग कमीत कमी सांगितलेलं आहे प्रायव्हेट लिमिटेड असेल तर तिच्यापाशी किती भांडवल पाहिजे? कमीत कमी 1 लाख रुपये। पब्लिक लिमिटेड असेल तर त्याच्यापाशी कमीत कमी किती? 5 लाख रुपये सांगितलेले आहे। डायरेक्टर बघा, प्रायव्हेट लिमिट डायरेक्टर म्हणजे काय? आता सपोज एखादी कंपनी असेल, कंपनीमध्ये ज्याची जेवढी भागीदारी आहे, सपोज शेअरमध्ये ज्यांनी गुंतवणूक केला, ज्यांचं जास्त शेअर आहेत ते काय होणार? कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टरमध्ये असणार, कंपनीचे महत्त्वाचे डिसिजन वगैरे घेण्याचं काम करणार। मग ते बोर्ड ऑफ डायरेक्टरमध्ये डायरेक्टर ॲटलिस्ट किती पाहिजे? ते इथं प्रायव्हेट लिमिटेड असेल तर 2 ते 15 पाहिजे ते। पब्लिक लिमिटेड असेल तर कमीत कमी 3 ते जास्तीत जास्त किती? हे कुठं सांगितलेलं आहे? कंपनीचा कायदा 2013 आहे त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे। कमीत कमी 3 ते जास्तीत जास्त किती पाहिजे? ते 15 पाहिजे ते। नंतर त्या जे 3 ते 15 आहेत पब्लिक लिमिटेड कंपनीमध्ये डायरेक्टर, त्याच्यामध्ये एक हा भारतीय रहिवासी असायला हवा, एक आहे तो कोण असायला हवी? महिला हवी असायला हवी, आणि 1/3 आहेत ते काय असायला पाहिजे? ते इंडिपेंडेंट डायरेक्टर असायला हवेत।
आता बघा, हे झालं 1/3 कसले इंडिपेंडंट डायरेक्टर पाहिजे ते. हे इंडिपेंडंट डायरेक्टर म्हणजे काय? इंडिपेंडंट डायरेक्टर म्हणजे जे मायनॉरिटी शेअर होल्डर आहेत, ज्यांचं शेअर काय आहेत, कमी आहेत, अशा शेअर होल्डरच्या हिताची रक्षा करण्यासाठी हे काय असतात, इंडिपेंडंट डायरेक्टर कंपनीच्या ह्याच्यामध्ये बोर्ड ऑफ डायरेक्टरमध्ये काय असायला हवेत. आता हे इंडिपेंडंट डायरेक्टर आहेत, ह्यांना कंपनीमध्ये काय म्हणजे त्यांचा एक प्रकारे त्यांचा कंपनीमध्ये काही हिस्सा वगैरे नसणार आहे. ते कसे असणार आहे? इंडिपेंडंट असणार आहेत, शेअर वगैरे असणार आहेत. मग हे झालं कमीत मग सेबीची आपलं एक सेबीनं काय केलं, ती उदय कोटक नावाची समिती नेमली होती 2017ला आणि तिच्या काही शिफारशी आल्या. ह्या शिफारशीमध्ये काय सांगितलं, जर ज्या कंपन्यांमध्ये एमडी आणि सीओईची पोस्ट काय एकच आहे, अशी काय करा, पोस्ट डिवाइड करा, एमडीची वेगळी करा आणि सीओईची वेगळी करा, असं कोणी सांगितलं? उदय कोटक समितीने सांगितलं 2017ला जी नेमली होती त्याच्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये आणखी बी एक सांगितलं होतं, आता इथं डायरेक्टर किती 3 ते 15 पाहिजे, तर त्या उदय कोटक समितीने सांगितलं तर कमीत कमी किती 6 डायरेक्टर असायला पाहिजे ते, असं उदय कोटक समितीने सांगितलं होतं. आणि हे जे 1/3 इंडिपेंडंट डायरेक्टर आहेत ना, ह्याच्यामध्ये एक महिला काय पाहिजे असायला हवी आहे इंडिपेंडंट डायरेक्टर मध्ये. हे बी कोणी सांगितलं होतं? उदय कोटक समितीनं सांगितलं होतं आणि सेबीने हे ऍक्सेप्ट केलेलं आहे. पण कंपनीच्या कायद्यानुसार हे किती आहे? 3 ते 15च आहे, परंतु सेबीने काय केलं, आणखी टाईट केलं, इथं 6 पाहिजे असं सांगितलेलं आहे. एक महिला पाहिजे इंडिपेंडंट डायरेक्टर, हे बी काय केलेलं आहे, सेबीनं सांगितलेलं आहे. आता हे झालं कशाविषयी आपल्याला? प्रायव्हेट लिमिटेड आणि पब्लिक लिमिटेड कंपन्याविषयी. नंतरचा जो आहे तो लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप ऍक्ट आहे 2008चा. लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप ऍक्ट हा 2008चा. ह्याच्यामध्ये काय केले जाईल, जेवढे तुमचे शेअर असतील, सपोज ही अशा प्रकारची एक पार्टनरशिप काय केली, पार्टनरशिप म्हणजे कंपनी पार्टनरशिपमध्ये तुम्ही काय केली, कंपनी स्थापन केली. ह्याच्यामध्ये किती 2 किंवा 2 पेक्षा जास्त पार्टनर असू शकतात. 2 किंवा किती 2 पेक्षा जास्त पार्टनर मिळून काय करू शकतात, ही लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप कंपनी काय करू शकतात, स्थापन करू शकतात ह्या 2008च्या कायद्यानुसार. मग आता जेवढी तुमची पार्टनरशिप आहे बघा, ह्याचे शेअर होल्डिंग असेल 100 रुपये आणि ह्याचं किती आहे, ही कंपनी स्थापन करण्यासाठी 200 असेल, तर 100 रुपये जर कंपनीमध्ये काय घोळ वगैरे झाला तर हा 100 रुपयापुरताच त्याचं म्हणजे काय असणार, लिमिट असणार आहे. 100 रुपयात जेवढी पार्टनरशिप आहे त्याची, त्या व्यक्तीची, तेवढ्या पुरताच त्याची रिस्पॉन्सिबिलिटी असणार आहे. ह्या व्यक्तीची त्याच्यापेक्षा डबल असणार आहे, म्हणजे जेवढी त्याची शेअर होल्डिंग आहे, म्हणजे शेअर होल्डिंगच्या प्रमाणात काय असणार आहे, त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी असणार आहे. जेवढा त्यांची कंपनीमध्ये हिस्सा आहे त्या हिस्साच्या प्रमाणात त्यांची लायबिलिटी सुद्धा, दायित्व सुद्धा काय असणार आहे त्या कंपनीचं असणार आहे. कोणती? लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप ऍक्ट 2008 नुसार. दुसरा एक कायदा आहे इंडियन पार्टनरशिप ऍक्ट. ऍक्ट 1932 आहे. ह्याच्या अंतर्गत काय करू शकता, एक पार्टनरशिप फर्म तुम्ही काय करू शकता, इस्टॅब्लिश करू शकता. म्हणजे ह्याच्यामध्ये बी किती पार्टनरशिप फर्ममध्ये बी 2 किंवा 2 पेक्षा जास्त पार्टनरशिप पार्टनर असू शकतात, परंतु त्यांची शेअर होल्डिंग म्हणजे हिस्सा प्रत्येकाचा किती असून द्या काही फरक पडत नाही. पण त्यांची लायबिलिटी, प्रत्येकाची जी लायबिलिटी असेल, दायित्व असेल त्या कंपनीमध्ये ते समान असेल. त्यांची कितीही शेअर होल्डिंग असेल, म्हणजे सपोज ह्याची 100 असेल, ह्याची 200 असेल, म्हणजे हिस्सा 200 रुपयाचा हिस्सा असेल, आता 100 रुपयाचा काही फरक पडत नाही. त्यांची लायबिलिटी जर काही कंपनीमध्ये घडेल, एखादा प्रोडक्ट काय झाला, प्रोडक्ट जो आहे सपोज एखादा प्रोडक्ट जो बनवतात त्याच्यामध्ये काय असेल, डिफॉल्ट वगैरे असेल आणि त्याच्या रिलेटेड काय कंप्लेंट वगैरे असेल, तर दोघांची बी लायबिलिटी काय असणार आहे, समान असणार आहे, इक्वल असणार आहे. कोणत्यामध्ये? इंडियन पार्टनरशिप ऍक्टच्या अंतर्गत जर ती फर्म काय केली, पार्टनरशिप फर्म इस्टॅब्लिश केलेली असेल तर. ओके. आता बघा आपल्याला कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया बघायचंय. कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया. आता हिची स्थापना करण्यात आली. का करण्यात आली कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया? जर मार्केटमध्ये मोनोपॉली असेल, मोनोपॉली म्हणजे काय, एखादा प्रोडक्ट जो आहे तो काय करत असेल, एकच व्यक्ती काय करत असेल, एकच कंपनी असेल पर्टिक्युलरली, आणि हे एकच कंपनी काय करत सगळ्या मार्केटमध्ये तिने मोनोपॉली केले, तो प्रोडक्ट काय करते, ती एकच कंपनी. जसं ऑइल असेल, ऑइल रिफायनरी कंपनी असेल, ही एकाच कंपनीच्या मालकीच्या सगळ्या ऑइल रिफायनरी कंपनी असतील, तर काय करतील, ऑइल ठरवण्याचं काम कोण करतील, ते स्वतःच करतील. आणि स्वतःच ऑइलच्या किमती ठरवण्याचं काम त्या कंपनीने केलं तर ऑइलच्या किमती काय करू शकते, हायर ठेवू शकते, जास्त ठेवू शकते. म्हणजे मार्केटमध्ये कॉम्पिटिशन येणार आहे का, नाही. म्हणजे काय झाली, मोनोपॉली झाली. नंतर दुसरी असते कार्टेल, एक प्रकारे असतं कार्टेल, मार्केटमध्ये होण्याची शक्यता असते. कार्टेल म्हणजे काय, तर सपोज ABCD असे भरपूर व्यक्ती आहेत, मग हे सगळ्या व्यक्तींनी काय केलं, कार्टेल केलं, एक प्रकार त्यांचा समूह केला, युनियन केलं, आणि हे कार्टेल करून काय केलं, यांनी सांगितलं की प्राइस सगळ्यांनी घ्यायची, किती 20 रुपये सगळ्यांनी ठेवायची, एखाद्या प्रॉडक्टची प्राइस असेल तर.
हे काय झालं, कार्टेल झालं. मग त्याच्यामुळे कॉम्पिटिशन काय होणार आहे, प्रमोट होणार आहे का, नाही. ह्या सगळ्या गोष्टीला कार्टेल असेल, मोनोपॉली असेल, ह्याला रेग्युलेट करण्यासाठी काय करण्यात आली, कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया काय करण्यात आली, स्थापन करण्यात आली. ह्याच्या आधी बघा ही कधी आली, 2002ला. ह्याचा 2002चा कायदा आहे, कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया ऍक्ट जो आहे तो कधीचा आहे, 2002चा. त्याच्या आधी 1870ला बी होता कायदा, MRTP होता, MRTP ऍक्ट होता. हा MRTP ऍक्ट जो आहे तो बंद करून काय आणण्यात आला, कॉम्पिटिशन ऍक्ट कधीचा, 2002चा. आणि त्याच्या अंतर्गत मग काय करण्यात आली, कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाची काय करण्यात आली, स्थापना करण्यात आली. जी मोनोपॉली कार्टेलायझेशन मार्केटमध्ये होत असेल तर त्याला काय करणार, रेग्युलेट, त्याच्यावर नियमन ठेवण्याचं काय करणार, ही काम करणार. आता ह्याच्यामध्ये बघा एक चेअरमन असतो आणि 6 मेंबर असतात. एक काय असतो, अध्यक्ष असतो प्लस 6 सदस्य असतात. आता बघा हे 3 बॉडी आहेत, ह्याच्यामधला आपल्याला डिफरन्स समजून घ्यायचा. एक म्हणजे नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल, दुसरी नॅशनल फायनान्शियल रेग्युलेटरी अथॉरिटी, आणि तिसरी इन्व्हेस्टर एज्युकेशन अँड प्रोटेक्शन फंड, आणि ती चौथी जी आहे ती सिरियस फ्रॉड इन्व्हेस्टिगेशन ऑफिस. आता नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल आपण बघितले होते कुठं, इन्सॉलन्सी अँड बँकरप्सी बोर्ड आपण बघितलं. इन्सॉलन्सी अँड बँकरप्सी कोड जो बघितला होता 2016चा, त्याच्यामध्ये जर एखादी बँक असेल, कंपनी असेल, तिला जर अपील करायची असेल किंवा एखाद्याने लोन वगैरे दिलेलं नाही तर ते कुठं जाऊ शकतात, इन्सॉलन्सी अँड बँकरप्सी कोडच्या अंतर्गत नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलमध्ये जाऊ शकतात. जसं का आता बँक कंपन्यांचा बोर्ड ऑफ डायरेक्टर आहेत, ह्या बोर्ड ऑफ डायरेक्टरमध्ये काय वाद वगैरे असेल तर तो बी काय केला जाईल, सायरस मिस्त्री आणि टाटा तिथं चालू होता वाद, मग त्या बोर्ड ऑफ डायरेक्टरमध्ये बी काय वाद वगैरे असेल तर तो बी वाद सॉल्व्ह करण्यासाठी कुठंच गेलं जातील, ते नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलमध्ये जाता येईल. म्हणजे हे सगळं मॅटर कोण बघतं, नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल बघतं. ह्याच्यामध्ये सदस्य असतात, न्यायिक असतात, काही टेक्निकल म्हणजे ज्युडिशियल प्लस टेक्निकल सदस्य असतात. जास्त हायर अपील करायचे असेल तर तुम्ही नॅशनल कंपनी लॉ अपिलेट ट्रिब्युनलमध्ये सुद्धा काय करू शकता, जाऊ शकता. म्हणजे काय, इथं बोर्ड ऑफ डायरेक्टरमध्ये काय वाद वगैरे असेल, इन्सॉलन्सी बँकरप्सीच्या कोर्टच्या संदर्भात काय असेल तर ते सगळं कोण बघतं, ही नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल. दुसरे नॅशनल फायनान्शियल रिपोर्टिंग अथॉरिटी, ह्याच्यामध्ये बी एक अध्यक्ष असतो, 3 फुल टाइम असतात, 9 पार्ट टाइम सदस्य असतात. आता ह्याचं काम काय असतं, जे चार्टर्ड अकाउंटंट असतात ना कंपनीमध्ये, चार्टर्ड अकाउंट, त्यांचं स्टँडर्ड वगैरे त्यांना कशा प्रकारे त्यांना म्हणजे त्यांचं क्वालिफिकेशन पाहिजे, स्टँडर्ड काय पाहिजे, कशा प्रकारे त्यांनी सगळा डाटा वगैरे मेंटेन ठेवायचा, ह्या सगळ्याचं जे नॉर्म ठरवून देण्याचं काम कोण करतं, ही नॅशनल फायनान्शियल रेग्युलेटरी अथॉरिटी. आणि तिसरी आहे इन्व्हेस्टर एज्युकेशन अँड प्रोटेक्शन फंड. ह्याच्यामध्ये बॉस जो असतो तो कॉर्पोरेट अफेअरचा जो सेक्रेटरी असतो ह्या बॉस असतो. ह्याच्यामध्ये काय केलं जाईल बघा, सपोज एखाद्या ए व्यक्तीने काय केलेलं आहे, शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केलेली आहे, शेअरमध्ये वगैरे गुंतवणूक केलेली आहे, आणि ह्या ए व्यक्तीचा मृत्यू झाला आणि त्याने त्याचा आपला नॉमिनी बी कोणी सोडला नाही मागं, म्हणजे कोणी त्याचा म्हणजे आता ह्या नॉमिनी त्यांनी काय केलं नाही, त्या व्यक्तीने त्याचा मागं कोणी सोडलेला नाही. मग अशा वेळेस तो जो पैसा आहे ह्याचा काहीतरी हिस्सा असेल ना, त्या व्यक्तीचा मृत्यू झाला, त्याचा नॉमिनी बी कोणी सोडला नाही त्यांनी मागं, मग ह्या व्यक्तीचा जो पैसा आहे शेअर मार्केटमध्ये जो गुंतवणूक केलेला आहे मग तो कुठं जाणार, मग तो जाणार कुठं, तर इन्व्हेस्टर एज्युकेशन अँड प्रोटेक्शन फंडमध्ये, इन्व्हेस्टर एज्युकेशन अँड प्रोटेक्शन फंडमध्ये. आणि ह्याचा गेलेला जो पैसा आहे तो कुठं वापरला जाईल, तर वेगवेगळ्या ठिकाणी लोकांमध्ये काही एज्युकेशन देण्यासाठी, अवेअरनेस जनरेट करण्यासाठी, डिजिटल विषयी म्हणजे डिजिटल पेमेंट असेल, सगळ्या गोष्टीविषयी अवेअरनेस लोकांमध्ये काय शेअर मार्केटविषयी नॉलेज वगैरे हे देण्यासाठी काय केलं जाईल, वापरला जाईल. कशामध्ये, इन्व्हेस्टर एज्युकेशन आणि प्रोटेक्शन फंडमधला पैसा. नंतर सिरियस फ्रॉड इन्व्हेस्टिगेशन ऑफिस आहे, ह्याच्यामध्ये कोण असतं, सिव्हिल सर्वंट, फायनान्शियल एक्सपर्ट, जे व्हाईट कॉलर म्हणजे फायनान्शियल काय म्हणतात, कुठं फ्रॉड वगैरे होतात त्याची चौकशी करण्याचं कोण काम करणार आहे, सिरियस फ्रॉड इन्व्हेस्टिगेशन ऑफिस. ह्याच्यामध्ये बघा ह्यांच्या एकदा जर सिरियस फ्रॉड इन्व्हेस्टिगेशन ऑफिसकडे केस गेली तर CBI त्याच्यामध्ये काही चालत नाही. हे थोडक्यात झालं. आणखी नंतर बघा CSR द्यावा लागतो बघा प्रत्येक कंपन्यांना, कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीच्या नावाखाली, कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी CSR द्यावा लागतो. आता हे CSR द्यावा लागतो, कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, मागील 3 वर्षामध्ये कंपनीला किती नफा झाला हे बघितलं जातं, आणि ह्या नफ्याच्या आधारावर मागील 3 वर्षामध्ये जेवढा नफा झाला आहे त्याच्यातला 2% जो हिस्सा आहे तो CSR मध्ये कंपन्यांना काय करावा द्यावा लागतो. CSR मध्ये द्यावा लागतो म्हणजेच काय, एज्युकेशन असेल, इन्व्हायरमेंटसाठी म्हणा, म्हणजे सोशल कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजेच काय, सोशल सामाजिक कार्यासाठी, एक प्रकारे इन्व्हायरमेंटसाठी म्हणा, कुठं डिसास्टर वगैरे आपत्ती आली असेल त्याच्यासाठी म्हणा, हा पैसा काय केला जाईल, जेवढं मागील 3 वर्षामध्ये प्रॉफिट झाले, नफा झाला त्याच्या 2% हा CSR कंपन्यांना काय करावा लागतो, द्यावा लागतो. हे त्यांच्यावर बंधन करायचं. ओके, ठीक आहे, थँक्यू.